नमस्कार. आता मी पहिला विचार आपल्याला सांगितला. आता मी दुसरा विचार सांगणार आहे. बघा किती सिंपल असतं तसं बघायला गेलं तर. एक विचार, दोन वाक्य, दोनच वाक्य आहेत. फार लठांबर लावलेलं नाही मोठंचे मोठं काही. दोन वाक्य आहेत. दोन वाक्यामध्ये एक विचार, आयुष्याला पुरेल एवढा. काय आहे विचारो? वाय हॅव यू कम टू दिस अर्थ? आपण या पृथ्वीवरती जन्माला कशासाठी आलेलो आहोत? शिक्षण घ्यायला, नोकरी करायला, बिझनेस, डिग्रीज, पैसा, बंगला, गाडी, वर्ल्ड टूर. काय? व्हॉट हॅव यू कम फॉर? वी जस्ट गो ऑन डुईंग. एक झालं की एक आपण करत राहतो. हे झालं की हे त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट, त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट. हे व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, मग असं व्हायला पाहिजे, मग हे सगळं करायला पाहिजे, मग आणखीन मोठं, त्याच्यावर मोठं, असं आपण करत जातो. तर म्हणून स्वामी म्हणत आहेत की आपण कशासाठी आलेलो आहोत? वाय हॅव वी कम टू दिस अर्थ? म्हणजे काही वेळेला मला असं वाटतं की वी आर स्टँडिंग इन ए बस स्टँड. बससाठी उभे आहोत आणि बस आली की बस, चला चला बस आली, पकडा पकडा पकडा, शिक्षणाची बस आली, बसा बसा बसा. त्या बसमधनं पुढे गेलो की अरे त्याच्यापेक्षा ती चांगली बस आहे, त्या बसमध्ये बसा, ती एअर कंडिशन आहे त्याच्यामध्ये बसा. ती तिकडे गेली की अरे टॅक्सी आली, कारमध्ये बसा. इकडं म्हणजे सकाळी 7ला आम्ही जो प्रवास सुरू केला वयाच्या 5व्या वर्षी, तो 70व्या वर्षेपर्यंत बस बदलत गेलो. अरे पण जायचं आहे कुठं? व्हेअर डू यू वॉन्ट टू गो? आणि संध्याकाळी 7ला येऊन बसतं. अरे कुठं प्रवास करून आलो आपण आणि काय झालं? व्हेअर हॅव यू कम? असं होते. मग त्याच्यासाठी त्यांनी दुसरं वाक्य जे आहे त्यांचं, ते काय म्हणते? वी हॅव कम टू इम्प्रूव्ह अवरसेल्व्स. वी हॅव कम टू इम्प्रूव्ह अवरसेल्व्स. म्हणजे ह्याच्यामध्ये बुद्धीने कमी असू दे, मध्यम असू दे, हुशार असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, ह्या देशाचा असू दे, त्या देशाचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, काही असू दे, हा नियम लागू. वी हॅव कम टू इम्प्रूव्ह अवरसेल्व्स. आपण आपल्याला सुधारण्यासाठी आलेलो आहोत. म्हणजे आपण जन्माला आलो त्यावेळेला आपण काय आपली कॅपॅसिटी होती, त्याच्यानंतर आपल्यातले जे इम्प्रूव्हमेंट करत गेलो, ह्याच्यासाठी आपण आलेलो आहोत. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक असा मी विचार करायला गेलो तर असं एक मला दिसलं बरं का, की ह्या दोन वाक्यांच्या मध्ये एक मोठं भिंत आहे. अशी एक भिंत काय आहे तर, इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह समथिंग, म्हणजे तुम्हाला जर काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर आधी त्याच्यातला दोष माहिती पाहिजे ना, म्हणजे तुम्हाला इम्प्रूव्ह करता येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मी एक वाक्य लिहिलं, आय गोज टू स्कूल, आणि ते लिहून बंद करून ठेवून दिलं मी. मग आता हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे हे मला कळणारच नाही. मला वाटलं मी बरोबरच केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला ते वाक्य दुसरा कोणीतरी वाचेल किंवा मी वाचायला देईन किंवा मी ग्रामर वाचेल, त्यावेळेला मला कळेल की माझं वाक्य चुकीचं आहे. आय गोज टू स्कूल नाही, आय गो टू स्कूल. म्हणजे तुम्ही इम्प्रूव्हमेंटच्या अगोदर एक स्टेज आली. म्हणजे इम्प्रूव्हमेंटच्या आधीची स्टेज काय की आपल्यातले दोष जे आहेत ते आयडेंटिफाय करणं, विच इज मला वाटतं विच इज द व्हेरी डिफिकल्ट थिंग इन दिस वर्ल्ड. आता ह्याच्यामध्ये गंमत बघा तुम्ही. असं मी जरा विचार करायला गेलो, हे दोष शोधून कसे काढायचे, मग ते रेक्टिफाय कसे करायचे, असं सगळं आलं. तर एक गंमत मला अशी दिसली की एक गोष्ट अशी आहे की जी सगळ्यात सोपी आहे, व्हेरी सिम्पल, आणि सगळ्यात अवघड आहे तीच गोष्ट. कुठली गोष्ट? दोष काढणे. सगळ्यात सोपी आहे आणि सगळ्यात अवघड आहे. दुसऱ्यांचे दोष काढणे अगदी सोपं आहे. तुम्ही माणसं बघितलं की त्याचे दोष सांगू शकता. तुम्ही बघितला नाही तरी सांगू शकता.
ज्या माणसाला तुम्ही बघितलं नाही त्याचेसुद्धा दोष सांगू शकता. दोष सांगण्या इतकं बोटसुद्धा हलवावं लागत नाही. बसल्या बसल्या तुम्ही वाटेल तेवढे सांगू शकता. म्हणजे सगळेच आपण त्याच लेवलचे आहोत की दुसऱ्यांचे दोष सांगायला आपल्याला कोणताही प्रकारचा काहीही प्रयत्न करावा लागत नाही. नुसता बाहेरनं आत आला तरी आपण त्याचे दोष काढू शकतो. बाहेरनं आत कसा आला आणि आतनं बाहेर कसा गेला. आणि सगळ्यात अवघड अशक्यपर आहे माझ्यातले दोष काढणे. अरे माझ्यात दोष कसे असतील? माझ्यात दोष नाही साहेब. आणि एखाद्याने मला सांगितलं अरे तू त्यावेळेला तसं चुकला होतास, तू सांगितलंस 4 वाजता येतोस म्हणून आणि आला नाहीस. मी त्याला इतकी 1000 कारणं देईन की शेवटी तो म्हणेल चुकलं बाबा माझं, बरोबर आहे तुझं. म्हणजे बघा, म्हणजे आपल्यातल्या दोष शोधून काढणं ह्याच्या इतकं अवघड दुसरं काही नाहीच आहे. इट इज. आणि जोपर्यंत तुम्ही दोष तुमचे शोधून काढत नाही, आयडेंटिफाय करत नाही, ॲक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत ते इम्प्रूव्ह करायचा प्रश्नच येत नाही. हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह समथिंग विच यू डू नॉट बिलीव्ह ॲट ऑल. त्यामुळं हा क्रुशियल स्टेज येते की आपण आपल्यामध्ये काय म्हणा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आत्मपरीक्षण करून आपल्यातले दोष शोधून काढायला पाहिजे. आणि शोधून काढून तुम्हाला जर झालं देन तुम्हाला ते इम्प्रूव्ह करता येतं. म्हणून मराठीतसुद्धा म्हटलेलं आहे, म्हण आहे बघा, निंदकाचे घर असावे शेजारी. हे कशासाठी म्हटलेलं आहे? अरे त्यांनी तुम्हाला सांगितलं की सोपं होते तुम्हाला. म्हणजे त्यांनी सांगितलं तुमचा दोष सांगून देतोय तो. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतोय की स्वतःचे दोष शोधून काढणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. बरं का, कसं का माझा दोष मला कसं कळणार आहे? कारण त्याच्यामध्ये मला चुकीचं वागणं तर मी तसं वागणारच नाही आहे. मी प्रत्येक ठिकाणी मला योग्य असेल तेच वागत जाणार आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटला स्कोप असणार आहे. आणि जोपर्यंत दुसऱ्यांच्याकडनं कळत नाही तोपर्यंत हा जो बदली स्टेज आहे ही जी आहे ही ओलांडणं फार आवश्यक आहे. तर आता मग मी सुद्धा विचार करायला लागलो की आपल्यातले दोष कसे काढावेत, काय करावेत. तर आता मी म्हणालो दुसऱ्याच्याकडनं कळावेत वगैरे. तर त्याच्यासुद्धा म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. तर आपण जर आपल्या जवळच्याला म्हणजे मित्राला, भावाला, बहिणीला किंवा कोण साहेब असतील तुमचे किंवा असेल यांना ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे असं तुम्ही विचारलं, काय रे मी फॉर एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. समजा तुम्ही एक 5-6 लोक म्हणून हॉटेलात गेला, वेगवेगळे अचानक जमलेले आहेत, हॉटेलात गेला, काहीतरी खाल्लं, त्याला चहा वगैरे घेतलं आणि ते बिल तुम्ही दिलं किंवा दिलं नाही. आता तुम्हाला असा प्रश्न येतो की हे मी केलं, हे बरोबर केलं का नाही? आणि आता अशा वेळेला तुम्ही जर तुमच्या मित्राला विचारलं की अरे मी बरोबर केलं का नाही, असं ज्या वेळेला मी विचारतो तो 99% सांगतो की तुम्ही बरोबर केलेलं आहे. कारण एक तर त्याला वाईटपणाही नको असतो आणि त्याच्या डेप्थमध्ये कोणाला जायला नको असते. तुम्ही विचारलं की मी बरोबर केलं का? हां बरोबर आहे, ठीक आहे, चालते असं म्हणतात. म्हणून त्याच्याकडनं ज्या वेळेला आपल्याला असं वाटत असते की आपल्याला बरोबर आहे का नाही, ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्याच्याकडनं फीडबॅक पाहिजे असतो, तेव्हा माझं वैयक्तिक म्हणजे हे माझं वैयक्तिक आहे की मी निगेटिव्हली तुम्ही त्याला विचारा. म्हणजे त्याच्याकडनं जो रिस्पॉन्स येतोय दॅट विल बी समथिंग विच यू कॅन थिंक ऑफ. म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला विचार करता येतो. म्हणजे कसं, म्हणजे त्याला सांगायचं अरे तिथं हॉटेलात गेलो होतो आम्ही, पण मी बिल दिलं नाही रे, ज्याने बिल दिलं बघा. आणि ते बाहेर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी चुकलो रे म्हणून. असं ज्या वेळेला तुम्ही त्याला म्हणाल त्यावेळेला तो तुम्हाला सांगेल करेक्ट, अरे होय द्यायला पाहिजे होतास तो गरीब मनुष्य आहे आणि तो श्रीमंत, तुझ्यापेक्षा तो कितीतरी गरीब आहे, तो शिपाई आहे आणि तू दिलं, हे बरोबर आहे का? म्हणजे बघा त्यांनी दाखवून दिलं तुम्हाला लगेच. नाहीतर तुमचं बरोबर असेल तर तो म्हणतो नाही तू केलंस ते बरोबर आहे. कारण काय आहे, सोसायटीमध्ये असे एटिकेट्स आहेत की तुम्ही ज्या वेळेला 5-6 लोक जातात त्यावेळेला सगळ्यात हायेस्ट लेवलचा जो असतो त्यांनी बिल द्यायचं असते. त्यामुळं त्यांनी जे बिल दिलं तो हायेस्ट लेवलचा आहे, तू त्याच्या हाताखाली काम करतो, त्यांनी बरोबर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन आहे की हां मी वागलेलं बरोबर आहे. म्हणजे असा फीडबॅक घ्यायचा असतो. म्हणजे फीडबॅक घ्यायचा हा एक मार्ग झाला. दुसरा एक मार्ग
सर आपला अपमान ज्या वेळेला होतो, इन्सल्ट होतो आपला, अरे काहीतरी बोलला, पण ह्या पॉझिटिव्हली घ्या बरं का. तुमचा इन्सल्ट झाला म्हणजे समथिंग हॅज गॉन रॉंग. त्यांनी तुमचं इन्सल्ट करायला नको होतं. इतकं सगळं तुम्ही त्याच्याशी चांगलं वागला तरी त्या दिवशी मात्र ते असं, ते सगळं मान्य आहे मला. पण हा तुमचा जो अपमान जो झालेला आहे ना, हा तुम्ही यू ग्रॅब इट. दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू की ते ॲनालाइज करा तुम्ही काय झालं म्हणून. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की येस इथं काहीतरी, म्हणजे तुम्ही 99% बरोबर केला असेल आणि एक चुकलं असेल, मान्य आहे की मला, पण एक तरी चुकलं ना, आणि ते तुम्हाला मिळालं ना, मग त्याच्यावरती यू कॅन इम्प्रूव्ह. म्हणजे हे असं इम्प्रूव्ह करायचं जे आहे, ही अशी साधनं आहेत. म्हणजे माझ्याकडनं मी विचार करून हे केलेलं आहे की आपण इम्प्रूव्ह कसं करायचं. कारण इम्प्रूव्ह करणं इट इज नॉट ए जोक, इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि आता इतकं सगळं सांगून झालेलं आहे, मी सगळं सांगितलेलं आहे, पण आता तुम्हाला हेही सांगायला पाहिजे की लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा ठणठणीत पाषाण म्हणतात तसं मी काय केलं मग माझं स्वतःचं, का तुम्हाला सांगून मी आपलं नुसता व्हिडिओ करून बसला? तर नाही, माझ्याकडनं मी प्रयत्न केले बरं का. आणि खूप प्रयत्नानंतर मला माझे 2 दोष सापडले आणि त्या 2 दोषाचा मी प्रयत्न अजूनहीसुद्धा करतो आहे की त्या 2 दोष मी ओव्हरकम करावेत. आय शुड. तर त्याच्यातले पहिला जो मला माझ्यातला दोष आढळला की आय एम शॉर्ट टेम्पर्ड. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर टेम्पर हा काय कोणाच्या हातात असत नाही. एखादा मनुष्य शॉर्ट टेम्पर्ड असतो, एखादा नसतो, एखादा शांत असतो वगैरे, ते इट इज ए गॉड्स गिफ्ट. पण ज्या वेळेला माणसाचा टेम्पर जातो त्याच्यानंतरच्या त्याच्या ॲक्शन ज्या असतात ह्या 99% चुकीच्या असतात. तो चुकीचं बोलतो, लोकांना हर्ट होईल असं बोलतो, टाकून बोलतो, काहीतरी फोडाफोड अमकत काहीतरी होऊ शकतं त्याच्यामध्ये. त्यामुळं हे जे आहे टेम्पर जो आहे, तर टेम्पर जरी तुम्हाला कंट्रोल करता येत नसला तरी इफ यू आर कॉन्शियस की मी शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि असं आहे, तर एक गोष्ट करता येते. आणि मी करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी काही वेळेला यशस्वी झालो, काही वेळेला झालो नाही. तर शॉर्ट टेम्परच्या वेळेला मी काय केलं की आम्हाला राग आला असं ज्या वेळेला वाटलं मला की माझा टेम्पर गेलेला आहे, मी गप्प बसायला बोलू, काहीच करायचं नाही. समोरचा मनुष्य काय बोलायचं होतं माझं काय नुकसान व्हायचं ते होऊ दे, मी गप्प बसून माझं नुकसान झालेलं परवडलं. पण मी मूर्खासारखं बोलून काय, कारण राग आलेला, टेम्पर गेलेला मनुष्य हा मूर्खासारखाच वागतो, हा शाळासारखा वागत नाही. त्यामुळं मी असं प्रयत्न केला. काही वेळेला यशस्वी झालो, काही वेळेला कळालंच नाही मला राग आलेला, मी काय करणार. अजूनही सुद्धा तसं होते. पण मी सारखा हे करतो की माझा ज्या वेळेला टेम्पर जातोय त्यावेळेला गप्प बसायचो, ज्या वेळेला टेम्पर जातोय त्यावेळेला गप्प बसायचो. हा एक मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी अजूनही प्रयत्न करतोय. आय डोंट नो किती दिवस चालेल आणि काय, त्याच्यात थोडंसं झालं तरी हरकत नाही. आणि दुसरा माझा दोष माझ्यात आढळला म्हणजे मी थोडा ॲरोगंटली बोलतो. माझी बोलायची जी स्टाईल आहे, आता माझी स्टाईल आहे म्हणजे माझ्या मनात नसते हो, मनात नसते. पण मी ज्या पद्धतीने बोलतो त्यांनी माणसं हर्ट होत आहेत. तसं काय म्हणजे मी जे वाक्य बोललो ते तुम्हाला मी लिहून दाखवलं तर देयर इज नथिंग रॉंग. पण वाक्य जे आहे त्याच्यापेक्षा बोलण्याची तुमची जी स्टाईल आहे, जी पद्धत आहे, जी हाताची ॲक्शन आहे, इट स्पीक्स मोर दॅन दॅट. आणि असं मला आता स्पेसिफिक उदाहरण मला देता येत नाही, पण छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एकट्याने मला स्कूटर विचारले, अरे तुझी स्कूटर घेऊन जाऊ काय? अरे मला काम आहे रे आत्ता, असं मी सांगून. आता हे जो तुम्ही लिहिलं मला काम आहे होतं म्हणजे सोपं व्यवस्थित आहे, पण मी ज्या पद्धतीने बोललो का नाही की इट हर्ट हिम. मला नीट सांगता आलं नसतं का की अरे आहे पण मला त्यावेळेला जायचं आहे आणि मला स्कूटर घेऊन जायला पाहिजे, त्यामुळं मला आता देतं, असं गोड बोलून मी सांगितलं नाही. मी त्याला फाटकर असा सांगून टाकलं. पण आता हा दोष सुधारणं म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट बरं का. कारण हा दोष जो आहे हा कधीतरीच येतोय हो, हा रोज असे प्रसंग येत नाहीत. हा कधी 2 दिवसात येईल, कधी 8 दिवसात येईल, कधी 15 दिवसात येईल. आणि हे खूप मी लक्षात ठेवून करत असल्यामुळं आता माझ्यात इम्प्रूव्हमेंट एवढीच झालेली आहे.
आता इम्प्रुव्हमेंट म्हणायची काय, मी त्याला इम्प्रुव्हमेंट म्हणतो की असं होऊन गेल्याबरोबर मला कळते अरे मी चुकीचं बोलतो. म्हणजे मी आय ॲक्सेप्ट इट ॲज अ इम्प्रुव्हमेंट. म्हणजे ह्याच्या पुढची स्टेज येईल कदाचित की ते बोलायच्या अगोदर मला कळेल आणि मी ॲरोगंटली बोलणार नाही. आणि असे हे जे आहेत हे मी प्रयत्न करत असतो. माझ्या दृष्टीनं हे जे सांगितलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हीसुद्धा विवेकानंद थोडंफार तरी वाचा आणि तुमच्यात इम्प्रूव्हमेंट करायची वगैरे ह्यांनी जे आता जे सांगितलेले आहेत त्याच्यात प्रयत्न करा. त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. देर इज लॉट ऑफ प्लेजर इन. म्हणजे जीवनाचा आनंद आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि मी स्वामीजींचे मी खरोखर मी आभारी आहे की त्यांनी मला हे 2 विचार दिले. थँक्यू.